सुनेत्राताई या एक आमच्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम करावं, त्यांना आमच्या सदिच्छा आहेत. पण बीड जिल्ह्यासाठी एक सक्षम पालकमंत्री मिळावा असं मला वाटतंय. तो वेळ देणारा असावा, तो सर्वसामान्यांची भाषा ऐकणारा असावा. बीड जिल्ह्यामध्ये काय अडचणी आहेत, कुठल्या गोष्टी ना प्रायोरिटी दिली पाहिजे याचं सगळ्यांचं अवलोकन करायचं असेल तर तो फिरणारा, भिडणारा, बोलणारा, प्रत्येक तालुक्याला व्हिजिट करणारा, वेगवेगळ्या सेक्टरवरच्या प्रश्नावर मिटिंग घेणारा असा एक पूर्ण वेळ आणि एक सक्षम पालकमंत्री बीड जिल्ह्याला मिळावा. मला राजकारण करायचं नाही, याच्यातून कोणी राजकीय कुठला संदेश घेऊ नये, पण एक ओबीसी आंदोलक म्हणून आणि सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी ज्यावेळी प्रायोरिटीनं अनेक जिल्ह्यामध्ये फिरतो, नांदेडमध्ये फिरतो, तिकडे लोणार म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये फिरतो, आमच्या जालन्यामध्ये फिरतो, आमच्या बारामतीला फिरतो, एक सक्षम माणसं हे बघा, हे जे पुढारी आहेत ना, हे पावसाळी अधिवेशन जनसामान्यांच्या प्रश्नावर कमी आणि पक्षांतरावरती जास्त चाललं. सामान्य माणसाला यात अजिबात इंटरेस्ट उरला नाही. तुम्ही जेवढ्या या बेकायदा आणि लोकशाही विरोधी गोष्टी करताय तेवढं तुम्ही या जनसामान्यांच्या मनातून उतरताय. अरे आम्हाला पावसानं ओढ दिल्या याच्यावर बोला, दुधावरती अनेक प्रश्न आहेत, दूध धंद्यावरती त्याच्यावरती बोला, मुलांच्या नोकर भरती होत नाही त्याच्यावर बोला. तुम्ही त्या लाड नावाच्या आमदाराला आउटसोर्सिंगच्या माध्यमातून वेगवेगळ्या आस्थापनामधल्या ज्या नोकऱ्या तुम्ही प्रायव्हेट करून त्याला दिलेल्या आहेत आणि इथं आमची पोरं रात्रंदिवस मेहनत करतायत, अभ्यास करतायत, नोकर भरतीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, तिथं त्यांचे तुम्ही जॉब काढून घेतलेले आहेत. फडणवीस साहेब, तो लाड नावाचा तुमचा जो वरिष्ठ सभागृहातला आमदार आहे ना, त्याच्या माध्यमातून ज्या नोकऱ्या दिल्या आहेत, त्याच्या कंपनीच्या मार्फत जे तुम्ही पगार करताय ना, त्याची जबाबदारी तुम्ही घ्या ना. आमच्या ग्रामीण भागातल्या मुलांना संधी भेटेल, मुलींना संधी भेटेल, वेगवेगळ्या नोकर भरती होतील. हे भयंकर विचार करणाऱ्या गोष्टी आहेत. इथल्या राज्यकर्त्यांनी इथल्या तरुणांचा, इथल्या बेरोजगारांचा, इथल्या ओबीसींचा, इथल्या भटक्यांचा कधी नव्हे तो खेळखंडोबा केलेला आहे आणि या समग्र प्रश्नावरती आम्ही महाराष्ट्रामध्ये जनआंदोलन उभं करू.